अयोध्येतल्या रामकोट मोहल्ल्यातील एका टेकडावर एक मशीद आहे. तिथे असलेल्या शिलालेख आणि सरकारी दस्तऐवजांनुसार अयोध्येच्या बहुचर्चित मशिदीचं बांधकाम 1528 ते 1530 दरम्यान झालं. इथे स्वारी करून आलेला मुघल बादशाह बाबर याच्या आदेशावरून मीर बाकी या त्याच्या मंत्र्यानं हे बांधकाम केलं. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबरी मशिदीपासून ते राम मंदिर बांधण्यापर्यंत नेमका काय इतिहास आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. परंतु बाबर किंवा मीर बाकीने ही जमीन कशी ताब्यात घेतली किंवा या मशिदीचं बांधकाम होण्यापूर्वी तिथं नेमकं काय होतं याची कोणतीही नोंद आजपर्यंत सापडलेली नाही. मग मुघल नवाब आणि नंतर ब्रिटिश सरकारचं राज्य असताना वक्फ मंडळाद्वारे या मशिदीच्या देखभालीसाठी ठराविक रक्कम पुरवली जायची. मात्र स्थानिक हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मशिदीच्या मुद्द्यावरून अनेक वेळा संघर्ष झाला. नवाबांच्या सत्ता काळात 1855 साली अनेक मुसलमान बाबरी मशिदीजवळ जमले आणि तिथून सुमारे 100 मीटरवर असलेल्या प्रतिष्ठेच्या हनुमानगढी मंदिरावर ताबा मिळवण्यासाठी त्यांनी कूच केलं. एक मशीद तोडून तिथे हे मंदिर बांधण्यात आलं होतं असा त्यांचा दावा होता. अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी असं लिहून देखील ठेवलंय. या रक्तरंजित संघर्षामध्ये हिंदू साधूंनी मुस्लिमांना जशास तसं उत्तर दिलं. परिणामी मुस्लिम हल्लेखोर तिथून पळाले आणि बाबरी मशिदीच्या परिसरात जाऊन लपले. पण नंतर या मुस्लिमांना तिथेच संपवण्यात आलं आणि तिथेच त्यांना दफन देखील करण्यात आलं. मशिदीच्या भोवतीची जागा भगवान रामाचं जन्मस्थळ आहे अशी हिंदूंची धारणा पूर्वीपासूनच आहे आणि त्यानुसार ते तिथे पूजाही करत आलेले आहेत असं अनेक शासकीय नोंदी करणारे गॅझेटियर तसंच अनेक परदेशी प्रवाशांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये म्हटलं आहे. 1857च्या उठावानंतर नवाबाची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश सत्ता तसंच ब्रिटिश न्यायव्यवस्था लागू झाली. या काळात हिंदूंनी त्या जागेवर एक चौथरा उभारला आणि तिथे पूजा अर्चा करायला सुरुवात केली असं देखील मानलं जातं. त्यानंतर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अनेक संघर्ष होत राहिले. मशिदीचे एक कर्मचारी मौलवी मोहम्मद असगर यांनी 30 नोव्हेंबर 1858 रोजी या संदर्भात लेखी तक्रार केली. हिंदू साधूंनी मशिदीला लागूनच एक चौथरा बांधला असून मशिदीच्या भिंतीवर राम राम असे शब्द लिहिले आहेत असं तक्रारीत म्हटलं होतं. तणाव कमी करण्यासाठी तेव्हा प्रशासनाने चौथरा आणि मशीद यांच्यामध्ये एक भिंत उभारली पण दोन्हीसाठीचा मुख्य दरवाजा एकच ठेवला. यानंतर हिंदू लोक नमाजमध्ये अडथळे आणत असल्याच्या लेखी तक्रारी मुसलमानांच्या वतीने वारंवार होत राहिल्या. या ठिकाणी मंदिर बांधण्याची परवानगी निर्मोही आखाड्याने एप्रिल 1883 मध्ये फैजाबादच्या उपायुक्तांकडे मागितली, परंतु मुस्लिम समुदायाने यावर आक्षेप घेतल्यानंतर ही विनंती देखील फेटाळण्यात आली. याच दरम्यान मे 1883 मध्ये मुन्शी रामलाल आणि रामपुरारी रायबहादूर यांची सेवक असलेला लाहोरचा गुरुमुख सिंह पंजाबी याने त्या ठिकाणी दगड तसंच इतर बांधकामाची सामग्री घेऊन आला. मंदिर बांधण्यासाठीची परवानगी त्याने प्रशासनाकडे मागितली पण उपायुक्तांनी तिथून दगड हटवले. यानंतर 29 जानेवारी 1885 रोजी निर्मोही आखाड्याचे महंत रघुबर दास यांनी दिवाणी न्यायालयात पहिला खटला दाखल केला. सदर चौथऱ्याची जागाचं रामाचं जन्मस्थळ असल्याचं सांगत त्यांनी भारत सरकार आणि मोहम्मद असगर यांच्या विरोधात हा खटला भरला होता. त्या ठिकाणचा 17x21 फुटांचा चौथरा हे रामाचं जन्मस्थळ आहे आणि तिथे मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी जेणेकरून पुजारी आणि खुद्द भगवान राम या दोघांना ऊन पाऊस वाऱ्यांपासून संरक्षण मिळेल असं याचिकेत म्हटलं होतं. याचिकाकर्त्यांनी दावा केला होता की तो या जमिनीचा मालक असून त्याचा त्यावर ताबा आहे. याचिकाकर्त्यांनी चौथऱ्यावरून हटवण्यात आलेलंच नाही, त्यामुळे या याचिकेला मुळात काही आधारच नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर मोहम्मद असगरनेही या याचिकेवर आपला आक्षेप नोंदवत म्हटलं की मंदिर बांधायला प्रशासनाने अनेक वेळा परवानगी नाकारली आहे. मग न्यायाधीश पंडित हरिकिशन यांनी स्वतः त्या वादग्रस्त स्थळाला भेट दिली आणि चौथऱ्यावर भगवान रामाच्या पावलांचे ठसे आहेत तसंच पूजेत असलेली ही मूर्ती तेथे आहे असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. पूर्वी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे भाविक त्या जागेवर पूजा करायचे व नमाज पढायचे. यांच्यातला संघर्ष आणि हाणामारी टाळण्यासाठी तिथे ती भिंत घालण्यात आली होती. मग चौथऱ्यावर आणि मशिदीच्या ती बाहेरच्या जमिनीवर हिंदूंचा ताबा वैध असल्याचं प्रतिपादन न्यायाधीशांनी केलं. हा सर्व तपशील नोंदवल्यानंतर न्यायाधीश हरिकिशन यांनी नमूद केलं की संबंधित चौथरा आणि मशीद एकमेकांना लागून आहेत आणि त्यांचं प्रवेशद्वार एकच आहे. अशा परिस्थितीत मंदिर बांधण्यात आलं तर घंटा व शंख वाजवले जातील आणि त्यातून दोन्ही समुदायांमध्ये संघर्ष उद्भवेल. काही लोकांचा जीव जाईल. त्यामुळेच प्रशासनाने या ठिकाणी मंदिर बांधायला
परवानगी नाकारली. अशा प्रकारची परवानगी दिली तर भविष्यातील हिंदू मुस्लिम दंगलींना खतपाणी घातल्यासारखं होईल असं स्पष्ट करत न्यायाधीशांनी निर्मोही आखाड्याच्या महंतांची याचिका फेटाळली आणि मशिदीच्या संकुलाबाहेर मंदिर बांधण्यासंदर्भातील पहिल्या खटल्यात निर्मोही आखाड्याचा पराभव झाला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायाधीश चामियर यांच्या जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली. संबंधित स्थळाची तपासणी केल्यानंतर 3 महिन्यांमध्ये चामियर यांनी निकाल जाहीर केला. त्यांनी निकालपत्रात म्हटलं होतं, हिंदूंना पवित्र असलेल्या या ठिकाणी मशीद बांधण्यात आली हे दुर्दैवी आहे, परंतु ही घटना 356 वर्षांपूर्वी घडली आणि आज या तक्रारीवर उपाय करायला खूप उशीर झालेला आहे. या न्यायाधीशांच्या मते चौथऱ्याला रामचंद्रांचं जन्मस्थळ म्हटलं जातं, परंतु चौथरा दीर्घकाळापासून हिंदूंच्या ताब्यात आहे, त्यामुळे त्यांच्या या संदर्भातील मालकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही. हे उपन्यायाधीश हरिकिशन यांच्या निकालातील निरीक्षण न्यायमूर्ती चैमियर यांनी बाजूला सारलं. हरिकिशन यांच्या निकालपत्रातील हे निरीक्षण अनावश्यक आहे असं मत न्यायमूर्ती चैमियर यांनी दिलं. त्यानंतर निर्मोही आखाड्याने याविरुद्ध दुसरी याचिका अवधचे न्यायिक आयुक्त W. यंग यांच्या कोर्टात दाखल केली. यावर 1 नोव्हेंबर 1886 रोजी लिहिलेल्या निकालपत्रात W. यंग यांनी नमूद केलं की हिंदूंच्या धारणांनुसार रामचंद्राचं जन्मस्थळ असलेल्या पवित्र जागेवर 350 वर्षांपूर्वी बाबराने आक्रमण करून जाणीवपूर्वक मशीद उभारली. सध्या हिंदूंना या जागेवर मर्यादित वावरता येत नाही आणि तिथल्या स्वतःच्या वावराचा परीघ वाढवण्यासाठी हिंदूंना सीता रसोईवर आणि रामचंद्रांच्या जन्मस्थळावर मंदिर बांधायचं आहे. परंतु या जागेवर संबंधित हिंदू संघटनेची मालकी असल्याचं सिद्ध करणारी कोणतीही नोंद सापडत नाही, हेही त्यांनी या निकालपत्रात नमूद केलं. या 3ही न्यायालयांच्या निकालपत्रांमध्ये वादग्रस्त जागेशी संबंधित हिंदूंच्या श्रद्धा आणि धारणांचा उल्लेख होता, पण त्यांनी निकाल देताना मात्र केवळ उपलब्ध नोंदी आणि शांतता कायम राखण्याची तत्कालीन गरजांनाच महत्त्व दिलं. 1934 साली मुस्लिमांच्या बकरी ईदवेळी गोहत्येच्या घटनेवरून सांप्रदायिक दंगलीला तोंड फुटलं. त्यावेळी बाबरी मशिदीचं नुकसान झालं होतं, पण ब्रिटिश सरकारनं बांधकामाची दुरुस्ती करून घेतली. मग पुन्हा 1936 साली नवीन वादाला तोंड फुटलं. मशिदीच्या मालकीवरून शिया आणि सुन्नी या 2 मुस्लिम गटांमध्ये वाद सुरू झाला. जिल्ह्याच्या वक्फ आयुक्तांनी यासंबंधी चौकशीचे आदेश दिले. मशीद बांधणारा मीर बाकी हा शिया होता, त्यामुळे ही मशीद शिया समुदायाची आहे असा दावा मशिदीचे व्यवस्थापक मोहम्मद झाकी यांनी केला. परंतु जिल्हा वक्फ आयुक्त मस्जिद यांनी 8 फेब्रुवारी 1941 रोजी लिहिलेल्या अहवालात म्हटलं की ही मशीद बांधून घेणारा बादशाह सुन्नी होता आणि इथला कारभार पाहणारे इमामसुद्धा सुन्नी होते, त्यामुळे ही मशीद सुन्नी समुदायाची आहे. त्यानंतर शिया वक्फ बोर्डाने फैजाबादच्या दिवाणी न्यायालयामध्ये सुन्नी वक्फ बोर्डाविरुद्ध खटला दाखल केला. दिवाणी न्यायाधीश S.A. अहसान यांनी 30 मार्च 1946 रोजी शिया समुदायाचा दावा फेटाळून लावला. हा खटला अजूनही प्रस्तुत आहे, कारण शिया समुदायातील काही नेते आजही या मशिदीवर मालकीचा दावा करतात आणि मंदिर बांधण्यासाठी मशिदीची जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवतात. भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली त्या दरम्यान हिंदू चौथऱ्याच्या जागी मंदिर बांधण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले, परंतु शहराचे दंडाधिकारी शफी यांनी दोन्ही समुदायांशी सल्लामसलत करून लिखित आदेश दिले की चौथऱ्याला कायमस्वरूपी बांधकाम रचनेचं रूप देऊ नये किंवा तिथे कोणत्याही मूर्तीची स्थापना करू नये आणि दोन्ही समुदायांनी परिस्थिती जैसे ते राखावी. 1949 मध्ये मशिदीत प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रकटली. मूर्ती हिंदूंनी ठेवली असा मौलवींचा आरोप होता. दोन्ही पक्षांकडून केस दाखल झाल्या. संपूर्ण वास्तू सरकारकडून ताब्यात घेण्यात आली, मात्र नमाज आणि प्रार्थना या कायम सुरू होत्या. 1950 मध्ये हिंदू महासभा आणि दिगंबर आखाड्याच्या वास्तूच्या मालकीचा दावा न्यायालयात याचिका दाखल झाली. 1950 मध्ये मूर्ती हटवू नका असा कोर्टाने अंतिम निर्णय दिला. 1955 मध्ये हायकोर्टाकडून दिवाणी न्यायालयाचा निर्णय सील झाला. 1959 मध्ये निर्मोही आखाड्याकडून याचिका दाखल झाली. राम जन्मभूमीचे पालक असल्याचा दावा करण्यात आला. 1961 मध्ये मशिदीत मूर्ती ठेवण्याविरोधात वक्फ बोर्डाची याचिका झाली. 1964 मध्ये मुंबईत विश्व हिंदू परिषदेची स्थापना देखील करण्यात आली. 8 एप्रिल 1984 रोजी महंत अवैद्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली राम जन्मभूमी मुक्ती यज्ञाची स्थापना करण्यात आली. 1 फेब्रुवारी 1986 रोजी कोर्टाने मशिदीची कवाडं उघडण्याची आदेश दिले. हिंदूंना प्रार्थना करण्याची देखील परवानगी दिली. 1986 मध्ये न्यायालयाच्या निकालाविरोधात याचिका दाखल झाली. 6 फेब्रुवारी 1986 बाबरी मशीद कृती समितीची स्थापना झाली. जून 1989 मध्ये मंदिर चळवळ पहिल्यांदाच भाजपाच्या जाहीरनाम्यात आली. पुढे 1989 मध्ये मंदिर दुसरीकडे हलवण्याची हायकोर्टात याचिका दाखल केली.
14 ऑगस्ट 1989 मध्ये परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे कोर्टाचे आदेश आला. नोव्हेंबर 1989 मध्ये देशभरातून 3.5 लाख विटा अयोध्येत आल्या. 9 नोव्हेंबर 1989 रोजी सिंहद्वार परिसरात शिलान्यास संपन्न झाला. 1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला. अनेक लोकांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. 25 ऑगस्ट 1993 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी खटला CBIकडे हस्तांतरित केला. 8 सप्टेंबर 1993 रोजी अयोध्येबाबत लखनौमध्ये विशेष खंडपीठाची स्थापना झाली. 1998 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान झाले. पुढे 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेसचा डबा पेटवला. 58 कारसेवकांना जिवंत जाळलं. 28 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा प्रकरणानंतर गुजरातला अनेक भागात दंगली झाली. एप्रिल 2002 मध्ये अलाहाबाद हायकोर्टात झाली. 2003 मध्ये अयोध्येत अवशेष सापडतायत का बघा, हायकोर्टाचे पुरातत्व विभागाला आदेश आले. 2004 मध्ये केंद्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. जून 2009 मध्ये लिबरहन आयोगाचा अहवाल संसदेत मांडला. 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला. वादातील जमिनीचे 3 भाग करायचे आदेश मिळाले. 2010 मध्ये निर्णयाविरोधात हिंदू महासभेची सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मे 2011 मध्ये जमिनीचं विभाजन करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित झाला. 2014 मध्ये मे मध्ये देशातील भाजपची बहुमताने सत्ता आली आणि नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. 2015 मध्ये विश्व हिंदू परिषदेनं राजस्थानमधून विटा मागवल्या. मार्च 2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले. 21 मार्च 2017 रोजी अयोध्येबाबत कोर्टाबाहेर तोडगा काढला अशी सुप्रीम कोर्टाने सूचना दिली. 5 डिसेंबर 2017ला सुनावणीचा वेग वाढवण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल लागला. वादातील जमीन रामलल्ला विराजमान यांच्याकडे हस्तांतरित झाली. 25 मार्च 2020 रोजी 28 वर्षानंतर श्रीरामाच्या मूर्ती मंडपातून फायबर मंदिरात आणण्यात आल्या. 5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. शेकडो वर्षांचा वाद संपवून श्रीरामाचा अखंड जप सुरू झाला. तर अशी ही सुमारे 500 वर्षांपूर्वीची राम मंदिराची कहाणी आज आपल्याला सफल झालेली दिसते. तुम्ही अयोध्येत जाऊन राम मंदिराचं, रामलल्लाचं दर्शन घेतलं का? कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल की बाबर मस्जिद ते राम मंदिर हा प्रवास कसा होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.